वचन माझ्याकडे आहे. माझा देव म्हटलाय की माझ्यावर भाव ठेव, मी तुझ्या सोबत आहे. जर आपण अडचण आली की देवापासून लांब जायचं नाही, तर वचनाने हरवायचं सैतानाला. सैतान भीती घालते आपल्याला. बघ मी तुझा नाश करायसाठी आलोय, बघ मी तुला आजारी पाडण्यासाठी आलोय, बघ मी तुझ्या घरामध्ये वादविवाद निर्माण करतोय. पण त्या सैतानाला म्हणायचं, अरे सैताना तू हारलेला आहेस, कारण माझ्याकडं वचन आहे. आणि ही वचनाची ढाल, आपली ढाल कोणती आहे? वचन. आणि हे ढाल जेव्हा आपण आपल्या सोबत घेऊन कुठेही जातो तेव्हा परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करतो. फक्त प्रार्थना करून उपवास करून आपण देवाच्या जवळ जाऊ शकत नाही. म्हणून दिवस रात्र वचन वाचा, वचनानुसार सामर्थ्य येते. मी अनुभव घेतलाय. जेवढं वचन वाचल ना तेवढं आतमध्ये ना अंगामध्ये एक वेगळी एनर्जी, एक वेगळी ऊर्जा येते आणि सतत ते वचन वाचण्याचे प्रोत्साहन आपल्याला मिळतं. कारण वचन सजीव आहे आणि हे वचन आपल्याशी बोलतंय की मी तुझ्या सोबत आहे. म्हणून परमेश्वराने दाखले देऊन आपल्याला काय सांगितले? परमेश्वर स्वतः म्हणतं, काही चांगल्या जमिनीत पडले, म्हणजे काही वचन अनेक चांगल्या जमिनीत पडले, म्हणजे काही लोकांच्या जीवनामध्ये ते वचन त्यांनी ग्रहण केलं. मग त्याचे कोठे 100 पट, 60 पट व 30 पट अशी पीक आले. पीक म्हणजे काय? तर आपले आत्मिक वाढ. पीक म्हणजे काय? आपली आत्मिक वाढ. आणि हे पीक आपल्यामध्ये येण्यासाठी, आपली आत्मिक वाढ होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? वचन वाचलं पाहिजे. उठला ना, प्रार्थना केली, पहिलं वचन वाचायचं. 1-1, 2-2 तास वचन वाचायचं. हे वचन आपल्याला बोलतंय आणि आपल्याला आपल्या कमतरतेची जाणीव कोण करून देतो माहिती? वचन करून देतो. वचन करून देते आपल्याला आपल्या कमतरतेची जाणीव. आपल्यामध्ये काय कमी आहे ना, काय उणीव आहेत ना, हे वचन आपल्याला सांगते. प्रार्थना फक्त सांगू शकत नाही. प्रार्थना परमेश्वर आपली ऐकतो, पण देवाची इच्छा आहे की आपण काय करावं? 100 पट आणि 60 पट पीक देणारी लेकरं व्हावं, म्हणजे आपली आत्मिक वाढ व्हावी. आणि जर आपली आत्मिक वाढ झाली नाही तर आपलं काय होणार आहे? वाड्या पाचोळ्यासारखं आपलं जीवन होणार. आणि तो कुठे टाकणार आहे? अग्नीमध्ये. तिथं काय? दात खाणे, रडणं आहे. जी लेकरं फळ देत नाही, फळ देणं म्हणजे काय? आपली आत्मिक वाढ होणं, आपण वचनामध्ये वाढणं. म्हणून तुम्ही एक वेळेस प्रार्थना कमी करा, पण वचन जास्त वाचा. कुठेही गेला, तुम्हाला एखाद्या स्त्रीला वचनामध्ये सांगता आलं पाहिजे, एखाद्या पुरुषाला वचनाद्वारे सांगता आलं पाहिजे. तुम्ही तुमच्या कामावर, तुम्ही कुठल्याही ठिकाणी गेला तर तुम्ही फक्त असं म्हणायचं नाही की हा येशूवर विश्वास ठेव, मी तुझ्यासाठी प्रार्थना करते. नाही, येशूचं वचन सांगते, येशूचं वचन सांगते असं म्हणून आपण तिला वचन सांगितलं पाहिजे. आणि या वचनाद्वारे आपण कुणाला हरवायचे? सैतानाला हरवायचे. ते कधी होणार? जेव्हा वचनाचं बी आपल्या अंतःकरणामध्ये रुजल तेव्हा. किती अडचण येऊ दे, किती समस्या येऊ दे, पण आपण देवाला सोडायचं का? नाही. वचनाचा त्याग करायचा का? नाही. कारण आपलं ढाल काय? वचन ही आपली ढाल आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. प्रार्थना तर ढाल आहेच, पण सगळ्यात महत्वाची ढाल म्हणजे वचन आहे. आणि ज्या स्त्रीकडं, ज्या पुरुषाकडं, ज्या विश्वासणाऱ्याकडं वचन आहे, त्याला जगातली कुठलीही सैतानी शक्ती, सैतानी ताकद त्याला देवाजवळ त्या सैतानासमोर कमकुवत करू शकत नाही. प्रियानो, म्हणून वचन वाचा, वचनामध्ये राहा. आपल्या लेकरांना वचन वाचण्याची सवय लावायची. रोज सकाळी उठल्यानंतर पोरांना म्हणायचं 1 अध्याय वाचायचा, त्याशिवाय त्यांना जेवायला द्यायचं नाही. मी सवय लावल्या माझ्या मुलांना. शारोन माझा एक घासही, एक पाण्याचं थेंबी पीत नाही जोपर्यंत स्तोत्र वाचत नाही. म्हणून लक्षात ठेवा, आपल्या मुलांची आत्मिक वाढ व्हायची असेल तर त्यांना वचनाचं बी त्यांच्या अंतःकरणात रुजवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. ती परमेश्वराची दिलेली देण आहे आणि तो आपल्याला दिलेला परमेश्वर आशीर्वाद आहे. तो आपण तिथे जगी काय बाप आहे, पण आत्मिक पितावर बघतोय. तुम्हाला ते लेकरू तुम्हाला काय दिले? सांभाळण्यासाठी दिले. असं म्हणायचं नाही माझी मुलं माझं ऐकत नाही. का ऐकत नाही? तुम्ही त्याची माता पिता आहे. तुमच्या एक फटका तुम्ही त्याला मारलाच पाहिजे. जसं तुम्ही सकाळी उठल्या उठल्या नाश्ता देताय गरम गरम, ते नाश्ता देणं बंद करा. सकाळी उठल्या उठल्या आंघोळ केली ना, वेदांत दाद्या श्रेया, उठल्या उठल्या पहिलं वचन वाचायचं आंघोळ केल्यानंतर, आणि मग दिवसाची सुरुवात करायची. काही बिघडत नाही, शाळेला वेळ होत नाही. शारोनला मी सवय लावल्या, आंघोळ करून आला की मम्मी पहिलं मी स्तोत्र वाचणार, स्तोत्र वाचतो, प्रार्थना करतो, मग मी त्याच्या समोर गरम गरम नाश्ता देते. ही सवय जर आज आपल्या लेकरांना लावली ना वचन वाचायची, पुढे हीच लेकरं मोठी सेवक होतात आणि स्टेजवर जाऊन म्हणतात माझ्या आईने मला सवय लावली होती, माझ्या वडिलांनी मला शिकवलं होतं. हे आपला गौरव नाही, तर हे पित्याचं गौरव करायचं आपल्याला. हे पित्याने आपल्याला दिलेली देण आहे. ही लेकरं म्हणजे पित्याने दिलेला आशीर्वाद आहे. ही तुम्हाला फक्त तात्पुरतं सांभाळ दिले परमेश्वराने. मग तुम्ही त्याला कसं सांभाळलं पाहिजे? उठल्या उठल्या खा, बोंबलत फिर नाही. आपल्या लेकरांना आपण सवय लावलीच पाहिजे. उद्यापासून कल्पना आणि तुम्ही अजिबात नाश्ता द्यायचा नाही. एखादं स्तोत्र पोरांनी वाचलंच पाहिजे. हसायचं नाही, वाचलंच पाहिजे. हा कंपल्सरी. नाही वाचलं की 2 कानाखाली द्या चांगल्यासाठी. आज
कानाखाली देऊन पोरं शिकली ना, उद्या ही पोरं देवाचं नाव उंच करतील. हालेलुया. नाहीतर म्हणतील माझ्या आईनेच मला वळण लावलं नाही. नाही 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 नाही, उठल्या उठल्या आंघोळ करून श्रेया, दाद्या आणि वेदांत वचन वाचलंच पाहिजे. मी रोज सकाळी ऑनलाईन प्रेरणा विचारणार म्हणजे विचारणार. समजलं? वचनाची सवय लावून घ्यायचं. कारण नुसतं प्रार्थना करून, गुडघे टेकून, रडून, अश्रू गाळून, उपास करून तुमचं तारण होणार नाही. ज्याच्याकडे वचनाची ढाल आहे तो प्रत्येक सैतानाच्या डावपेचाला हरवणारा व्यक्ती आहे. हालेलुया. म्हणून आपल्याकडे वचन पाहिजे प्रियांनो. वचनावर आपण बोलता आलं पाहिजे. कुठेही जावा, राणा मळ्यात जावा, वचन सतत उच्चारा. कारण वचन हे सजीव आहे आणि आपली ढाल काय? वचन आहे. आपण आपल्या लेकरांना वचनात वाढवलं पाहिजे. या शेवटच्या काळामध्ये तरुण मुलं मुली वाया चालल्यात कारण त्यांच्याकडे वचन नाहीये. अनेक मुलींनी, माझ्या महिमाच्या कॉलेजमध्ये अनेक मुलींनी आत्महत्या केली. 2023 मध्ये खूप पोरींनी आत्महत्या केली आणि पळून जाऊन लग्न केले. हे केले का? कारण त्यांच्याकडे वचनच नाहीये. त्यांना सत्य माहित नाहीये. परमेश्वराचं वचन सांगते की सत्य तुला समजेल आणि सत्य तुला बंधमुक्त करेल. हे वचन आहे म्हणून आपल्याला सत्य समजलंय. सत्य कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. मार्ग कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. जीवन कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. हे कशात दिलंय? वचनामध्ये दिलंय. आणि हे जर वचन आपल्याकडे नसतं तर आज आपण सगळेजण नाशामध्ये असतो, पापामध्ये असतो. तर परमेश्वराने आपल्याला वचनाद्वारे सोडवलेलं आहे. परमेश्वराने आपल्याला वचनाची ढाल दिलेली आहे की जा आणि माझी सुवार्ता सगळ्यांना सांग. तुला ही ढाल दिलेली आहे. धन दौलत, चाकू आणि ते सुरी घेऊन आपण जाऊ शकतो का लढायला? नाही, त्याचा उपयोग नाही. कारण आपल्याकडे काय शस्त्र आहे ते म्हणजे परमेश्वराचं वचन. अनेक लोक अशी आहेत की त्यांच्याकडे वचन नाही म्हणून त्यांची लेकरं वाया चाललेली आहेत. प्रियानो, आपली लेकरं पुढे जाऊन वाया जाऊ नये. आपली लेकरं प्रार्थनेत वाढावी. आता ही वेळ आहे. नंतर म्हणू नका पश्चाताप करायचं नाही आई वडिलांनो. नंतर रडायचं नाही की माझी पोरं प्रार्थनेत का वाढत नाही. त्यात तुमचा दोष आहे, परमेश्वराचा नाही. देवाला कधी दोष द्यायचा नाही की माझी लेकरं प्रभू प्रार्थनेत का वाढत नाही. तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही तुमच्या मुलांना प्रार्थनेचं वळण लावावं. बरोबर आहे? तुमची लहान मुलं आज जर प्रार्थनेला बसली, गुडघे टेकली, वचन वाचली तर हीच मोठी होऊन देवाची सेवक होतील. कारण आपल्याला आपल्या लेकराला काय करायचंय? परमेश्वराला समर्पित करायचंय, जगाच्या गोष्टींमध्ये नाही. रडत बसण्यापेक्षा आता वेळ आहे. आज तुमच्या परमेश्वर या वचनाद्वारे तुमच्याशी बोलत आहे की तुम्ही तुमच्या लेकरांना काय करा? तयार करा. वचनाची ढाल त्यांना द्या आणि अनेक गोष्टींशी लढण्याची ताकद त्यांना या वचनाद्वारे मिळणार आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराने दाखले देऊन परमेश्वर नेहमी शिष्यांशी बोलत होता आणि शिष्याने नेहमी सांगत होता की तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. देवाने शिष्यांना स्वतः सांगितलं की तुम्हीही जा आणि तुम्ही इतरांना सुवार्ता सांगा. आज ही वेळ आहे. आपण आपल्या लेकरांना मारायचं नाही, काही उपयोग नाही. रागवायचं नाही, काही उपयोग नाही. मी माझ्या मुलांना मारायचं कधी सोडलं? जेव्हा मी छोट्या घरात राहत होते तेव्हा एकदाच त्यांना मारलं होतं. तेव्हा ती घरात प्रार्थनेला बाई आली होती आणि मी प्रार्थना करत होते. त्यानंतर मी कधी शारू मला हात लावला नाही. मी फक्त परमेश्वराच्या हाती माझी लेकरं दिली आणि म्हटलं प्रभू तू त्यांचा उद्धारकर्ता परमेश्वर आहे आणि ही लेकरं तुझी आहे, तू त्यांना घडव. आज तुम्ही ही आयानो कान देऊन ऐका. उद्यापासून पोरांना वचन वाचल्याशिवाय काही खायला द्यायचं नाही. किती रडू दे, किती उपाशी भूक लागली म्हणू दे, वचन वाचायला द्यायचं. स्तोत्र 1 पासून सुरुवात करायची आणि 150 स्तोत्र आहे त्याच्यामध्ये नियमित स्तोत्र तरी या पोरांनी महिन्याभरामध्ये वाचली पाहिजे. समजलं? वचन तुमच्या मुलांमध्ये राहिलं तर ही मुलं जगामध्ये भटकणार नाही, जगाच्या वाईटामध्ये नादी लागणार नाही, तर नेहमी भिवून वागतील. कुठल्याही मुलाच्या संगतीमध्ये जाण्याच्या आधी विचार करतील की नाही, माझ्या हे वचन परमेश्वराचं वचन मला हे सांगते की तू वाईटची संगती करू नको. जगाची मैत्री परमेश्वराची वैर आहे. हे जेव्हा वचन परमेश्वर त्यांच्या लेकरांच्या जीवनामध्ये पेरलं जाईल तेव्हा तुम्ही पेराल तेव्हा ती लेकरं फळ देणारी लेकरं होणार आहे. हालेलुया. देव करो वाचले वचन आशीर्वादित करू.